श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा. नमस्कार. आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी. सावरगाव तसं हे 3,500 लोकसंख्येचं गाव. 3,500 लोकसंख्येच्या गावाचं जे ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे हनुमानरायाचं मंदिर. आपण त्या मंदिरात उभा आहोत. या मंदिराच्या बाबतीत खूप आख्यायिका सांगितली जाते. लोकांमध्ये ह्या परिसराचं एक श्रद्धास्थान म्हणून त्या मंदिराकडं, त्या देवाकडं पाहिलं जातं. खूप आपण येथल्या ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे, त्यांच्याकडून समजून घेणार आहे नक्की काय ह्या देवाची महती काय आहे. ह्या देवा आता लोकांकडून सांगितलं जातं का हा जो देव आहे हनुमानराया, हा दर शनिवारी येणाऱ्या भाविक भक्तांनी जे दर्शन घेऊन काही त्यांची नवस असेल तो नवसाला पावणारा हनुमानराया, अशी ही पंचक्रोशीत ओळख आहे. ह्या हनुमानरायाची यात्रा उत्सव बी केला जातो. परंतु ह्या गावचं एक वेगळं एक वैशिष्ट्य आहे. 365 दिवस 24 तास विणा वाजवला जातो. या देवस्थानची बाकीची काय महती आहे ती सगळी आपण ग्रामस्थांकडून समजून घेऊ. ह्या गावचे जे पोपट शेठ चिकणे आहेत ते आता आपल्या समोर आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. आता हे जे तुमच्या गावचं हनुमानरायाचं जे मंदिर आहे, ह्या मंदिराची महती काय सांगाल? नाही, हे आमच्या हनुमानरायाची जी मूर्ती ही जागृत देवस्थान आहे. आम्ही आता या ठिकाणी अखंड विणा 12 महिने विणा चालवला. 3 वर्षे होतील आता उद्याच्या उत्सवाला. उद्या 18, 19, 20ला उत्सव आहे आपला. तेव्हापासून आम्ही संकल्प केला सर्व ग्रामस्थांनी आपण अखंड विणा चालवायचा. त्याच्या आधी अखंड विणा जो चालवला जातो त्या अखंड विण्याला आपलं नियोजन कसं आहे? नियोजन आम्ही ग्रामस्थ सर्वच जण त्या विण्याला सर्व हनुमानराय त्यांना आता हे बाबा विणे वाजवतात ते आमचे ग्रामस्थ. ऐका ना, हे ग्रामस्थ आहेत, हे विणा वाजवतात. आता हे किती वेळ वाजवणार? त्याच्यानंतर दुसरा कोण येणार? 1 तास वाजवतो, कोणी 2 तास वाजवतो, कोणी अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास काय वाजवतात. जे श्रद्धेचा भाग आहे. नाही, पण त्यासाठी ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने येतात. 2-3 लोक बाहेर ठेवलेली आहेत. समजा ग्रामस्थांना काय अडचण असली, ग्रामस्थ हजर नसले, 2-3 लोक नेहमी असतात. आमच्याकडे 3-4 लोक बाहेर ते असतात. ते तेवढ्याला इथं ग्रामस्थ कोणी नसले ते तेवढ्याला वेळा घेतात बरोबर. आणि आम्हाला कधी कधी असाही त्रास होतो का आता कोणीच नाही, बाहेरची लोक नाहीत, ग्रामस्थही नाहीत. मग आम्हाला बी जरा थोडंसं जे काही पदाधिकारी आहेत संकटात आल्यासारखं होतं का आता आपलं कोणी रात्रीच्या वेळेला विना वाजवायला नाही कोणी. पण हनुमानरायाच्या कृपेने त्यांच्या श्रद्धा आहे ते आपाप कोणीतरी देऊन हजर राहतात आणि ते विना वाजवतात. आणि आमचा अखंड विना अत्यंत उत्तम प्रकारचे ते करून घेतात. आमच्याकडून सेवा म्हणून चालू आहे. आता ही 3 वर्षापासून अखंड विण्याची सेवा तुम्ही सुरू केली. ही संकल्पना सुचली कशी, काय सांगाल? नाही, आमचे ते माने महाराज अजून काय ग्रामस्थ आहेत बरेच, यांचे बरेच दिवसापासून चाललं होतं का आपण विना अखंड विना चालू करू. पण इथे 7 दिवसात विना आमचं तेवढं सप्तेच्या काळात होत नाही व्यवस्थित. सर्व ग्रामस्थांना याची कल्पना होती, त्यामुळे आम्ही त्याला नकोच म्हणत होतो. परंतु त्यांनी ग्रामस्थांना न विचारताना त्यांनी 15-20 लोक 20 लोक ते जे आहेत महाराज लोक, ज्यांच्या गळ्यात माळी आहेत, ते जे भक्ती करते देवाची, त्यांनी ठरवलं का आपण नाही कोणी गावाने मदत केली तर आपण तो विना अखंड ते चालू ठेवू. तर त्या लोकांनी या ग्रामस्थांना न विचारात घेता चालू केलेला आहे. आणि तो नंतर मग ग्रामस्थांना बी वाटलं का नाही चांगलंच काय वाईट नाही, मग सर्वांनी मदत करून तो अत्यंत चांगल्या प्रकारची आम्ही हनुमानरायाची सेवा करतोय. आणि आता ह्या मधल्या काळात हे आता समोर तुम्हाला दिसते त्या सर्व मूर्ती आणि मंदिरं जे आम्ही गावावर जीर्णोद्धार केला आहे सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून स्वखर्चाने केलेलं आहे. कोण देणगीरूपाने केलेलं आहे, कोण चक्र काय आम्ही बळद वर्गणी काय. गावासाठी एकच मंदिर आहे हनुमानरायाचं? नाही, मंदिरं भरपूर आहे. हनुमानराय इकडं महादेव फक्त जागृत देवस्थान म्हणून ह्या मंदिराकडे पाहिलं. हा, हे जागृत देवस्थान आहे. असे सर्व आमच्या ग्रामस्थांची भाविकांची अशी इच्छा आहे का नक्की जागृत देवस्थान आहे. आणि सुपारी लावायची असं ठिकाण आहे. हां, त्याचे चिकटवायचे उजडाव. हां, म्हणजे उजवी आणि डावी त्या माणसाला म्हणजे हाताला लावता का? नाही, म्हणजे जो येतो सुपारी लावायला जागा आहे तिथे. हां, देवाच्या ते मूर्तीला. मूर्तीला. हां, मग ते उजवी डावी देतो बाबा. म्हणजे ज्याला उजवी दिली तर ती उजवी धरली जाते. चांगली जाते. हां, डावी असेल तर त्यांनी ते कार्य करायचं नाही. हा, असं देवाचं हे फुल लागतंय. नेहमी लोक येतात, इतर ठिकाणी फुल लावलं जातं तर आपण फुल रूपाने सुपारी लावतो. सुपारी लावतो.
इथं अजूनही काही ग्रामस्थ आहेत, भाविक भक्त आहेत, या गावचे पदाधिकारी आहेत. काय सांगाल तुम्ही देवाच्या मैत्रीपत? सांगायचं, आमच्या गावचं आदर्श असणारं गाव, छोटंसं गाव. आमच्या गावाला सरकारने डोंगरी विभागमध्ये समावेश केलेलं गाव आहे. अतिशय दुर्मिळ अशा परिस्थितीतलं गाव असताना आमच्या गावामध्ये हनुमंतरायाचं जे मंदिर आहे, ह्या मंदिरात अतिशय मनोकामना असणारं हे मंदिर, की यात्रा असली गावातला प्रत्येक माणूस मुंबई या ठिकाणी असणारा 2 दिवस गावासाठी काम सुट्टी घेऊन गावासाठी येणार म्हणजे येणार. प्रत्येकाचं गावासाठी दातृत्व, मोठं असं दातृत्व असणारं हे गाव. आत्ता सांगायला गेलं, मागच्या आठवड्यात आमच्या इथं अहमदाबादवर एक परिवार आला होता. आम्हालाही त्या परिवाराची कल्पना नव्हती. ते आले, शनिवारती इथं दर्शन घेतलं. मी विचारलं, साहेब कुठून आले? ते म्हणले, आम्ही अहमदाबादहून आलो. की का आले? ते म्हटले, 8 वर्षापूर्वी तुमच्या गावचा एक जण आमच्या संघ होता. ते म्हटलं की माझं बाळ आजारी असायचं, की बाळ आजारी असायचं तर मग आमच्या इथं सावरगावला या आणि दर्शन घेऊन जा मारुतीचं. त्या हिशोबाने दर्शन घेतलं आणि ते बाळ परत 8 वर्ष त्यांचं आजारी पडलं नाही. ते लोक इथं आल्यानंतर त्यांना असं वाटलं की त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं, की आमची जी मनोकामना होती ती या मारुतीरायाने आमची पूर्ण केली. आम्हीही त्यांचा चांगल्या प्रकारचा सत्कार करून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या यात्रेला आम्हाला परत आवर्जून बोलवा. म्हणजे असे प्रत्येकजण येत राहतो. आमच्या मंदिराची जी भावना आहे की आमच्या ह्या मातृभूमीमध्ये ज्याचं काही फसवणूक केली, ज्यांनी काही देवाच्या बाबतीत फसवणूक केली, त्याला आत्तापर्यंत यश आलेलं नाही. हे आमचं आत्तापर्यंत आमच्या पिढीला हे साक्ष आहे की तो कधीही उज्ज्वल होणार नाही. आम्ही आज सगळे ग्रामस्थ की कोणाच्या काहीच्या रूपाने देवाचं अतिशय सेवा करत असतो. ज्याला जे जमल, कोणी विना करतं, कोणी काय करतं. आमटी भाकरी जातात. आमच्या पारनेर तालुक्यात सांगायला गेलं तर 40 कडायचा सगळ्यात मोठा कार्यक्रम आमच्या तालुक्यामध्ये होतो. आमचं गाव छोटं असताना आम्हाला अभिमान आहे आमच्या गावाचा की 40 कडाया होणं म्हणजे आज सोपी बाब नाही आहे. आत्ता काल मसाला आला तर 5 लाख रुपये मसाला, कडाय आमटी भाकरी, ते पण 2047 सालापर्यंत 2047 सालापर्यंत आमच्याकडे प्रायव्हेट खर्च करणारे लोकांचे नंबर लागलेत. आता पुढेही म्हणतात, आपले जे दिनगीदार आहेत पुढेही म्हणतात की आम्हाला 47-48 घ्या, पण आम्ही आता 47 स्टॉप करून मध्ये एखाद्याला डिवाईड करून आता खर्च वाढत चालला आहे मसाल्याचा. एखाद्याने शब्द दिलेला त्याला 10 वर्ष झालेत, त्यावेळेस लाख रुपये खर्च होता. आज खर्च आहे 5 लाख रुपये. एखादा जर म्हटला की मला त्याच्याबरोबर सामील करा तर आम्ही ग्रामस्थ त्याला जॉईन करून असा हा कार्यक्रम आमच्या इथं चालू आहे. दर शनिवारी आमच्याकडं सकाळचं प्रवचन होतं, नंतर आरती होती, नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. अतिशय प्रत्येक वस्तीतले लोक येऊन देवाची सेवाभाव मनोकामनी करतात. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांकडून जे मारुतीराय बुद्धी देईल तेही आम्हाला म्हणजे स्वीकारतो. आपण काय घडून आलेलं आहे. मारुतीरायानं ठरवलं उद्या खालचा वर आणायचा का वर खाली न्यायचा हे त्याच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही नेतीनी आणि नमून बजून त्याच्यापुढे नतमस्तक होत असतो. अशी सगळ्या ग्रामस्थांनी आता जे आमची यात्रा आहे त्या यात्रेला तुम्ही आवर्जून यावं. आमच्या सगळ्या ग्रामस्थांची त्यावेळेस बातमी घ्यावी आणि सगळ्यांना शूटिंग दाखवावी, आमची ही तुमच्याकडे इच्छा राहील. तुम्ही जे आलेत भुजबळ साहेब, आता यात्रा कधी आपली? भुजबळ साहेब, तुम्ही पहिल्यांदा आमच्या गावात आलेत आणि पहिल्यांदा आमची गावची बातमी लावली, त्याबद्दल तुम्हाला ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद. खरं तर संप्रदायात सांगितलं जातं भावाचं, गावाचं आणि देवाचं खाऊ नये. शेटने आत्ता जसं सांगितलं का बाबा हे असं खाणाऱ्याला यश येत नाही. मग ते जर मारुतीराया त्याला अक्षरशः न्याय देतच नाही. म्हणजे थोडक्यात ज्यांनी असं काही केलं असेल, ज्यांनी कोणाची फसवणूक केली तर त्याला न्याय दिला जाणार नाही, त्याला अपयशच येणार, तो यशस्वी होत नाही. हा ग्रामस्थांचा अनुभव आहे. आमटी भाकरीचा महाप्रसाद म्हटलं का पुणे जिल्ह्यातल्या अनेक गावाकडं रंगदास स्वामींची यात्रा आठवते. मात्र आमटी भाकरीचा महाप्रसाद परिसरात सगळीकडे केला जातो. तर आज ह्या सावरगावातही केला जातो आणि 40 कड्या आमटी भाकरी केली जाते असे इथं आपल्याला गुगळे शेटनी सांगितलं. इथं ते आमटी भाकर जे काही बनवतात तेही बनवणारे आपल्यासोबत आहेत. कशी बनवतात, काय काय केलं जातं, काय सांगाल तुम्ही त्याबाबत? माझं नाव किसन भाऊ सुनसुळे, हां, सावरगावचाच रहिवासी. आमच्याकडे जो आमटी महाप्रसाद बनवला जातो हा बिगर कांदा लसूण न वापरता ती आमटी बनवली जाते. त्याच्यामध्ये कुठलाही एक आयटम नसतो, मटके नाही किंवा बटाटा नाही, कुठला प्रकार नाही. हे सगळे मसाले आम्ही तयार करू अशा पद्धतीने ही आमटी बनवतो. परंतु देवाचा प्रसाद म्हणून लोक ती आवडीनं अगदी म्हणजे आमटी भाकर, आमटीचा जो आमटी बनवली जाते
आणि जी काय आमटी आणि ती बनवली तर पद्धतीची- तिथं पुरुष मंडळी बनवतात. इथे इथं तेच. आपल्याकडे महिला बनवतात का पुरुष? नाही पुरुषच. म्हणजे पुरुषच बनवतात. सगळे आम्ही 15-20 लोक असतो हां हां सगळे जोडीला, हां हां आणि आम्ही तो महाप्रसाद बनवतो. सकाळी 11 वाजता जेवण चालू होतात. सकाळी 7ला आम्ही स्वयंपाक सुरू करतो. आमच्याकडं 5 भट्ट्या आहेत. पाण्याचं नियोजन त्या ठिकाणी टाकी आहे, पाईपलाईन आहे, आणि त्यानुसार पाण्याचं नियोजन केलं जातं काय. आणि येणारा प्रत्येक माणूस आणि आजूबाजूची जे परिसरातील जी गावं आहेत त्या गावचे लोक यात्रेला येतात. त्याबरोबर ते या ठिकाणी प्रसादाचं वाटपसुद्धा केलं जातं. तेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं काय. आणि खूप लोकांना म्हणजे परिसराची पूर्ण लोकांची या उत्सवाविषयी फार म्हणजे आदर आणि प्रेम आहे. तुमचं? पांडुरंग बाबुराव देवेकर. पांडुरंग बाबूराव दिवेकर. तर तुम्ही विणा वाजवताय, अखंड विणा वाजवणं तसं हे एवढी सोपी गोष्ट नसते, पण तुमचा काय अनुभव आहे, काय नाही, सांगा? आपल्याला असं वाटतं या जन्माला आलं म्हणून नाही, मग ते व्यर्थच आहे. त्याच्याकरता काहीतरी देवाची भक्ती करायची, जसं टाईम मिळाला असं मला वाटतं. आज या ठिकाणी हनुमानरायाची जे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जागृत देवस्थान आहे. आज या ठिकाणी आमचे मुंबईकर असतील, ग्रामस्थ असतील, गावातील सर्व उद्योजक मंडळ, मुंबईला असणारे, गावातील असणारे सर्वांची हनुमानरायावरती फार मोठी श्रद्धा आहे. आणि आताच या ठिकाणी आमच्या गावातील आजी माजी सरपंचांनी माहिती सांगितलीच आहे. आणि दुसरी बाब म्हणजे असं आहे, गावातील छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनी या ठिकाणी नतमस्तक होत असतो बजरंगबली पुढं. मग तो मोठा असो ना तो छोटा असो, अशी आमची हनुमानरायाची तालुकाभर हे आहे आणि पावणारा बजरंगबली आहे. त्यामुळं गावातील सर्व ग्रामस्थ हे सर्व या ठिकाणी आनंदाने गोविंदाने सर्व, मग गावातील अनेक वक्ते आहे या ठिकाणी. माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता बजरंगबलीच्या कृपेने आज महाराष्ट्रभर काम करतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. प्लीज भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, सावरगाव.